उद्या 10 जानेवारी महाराष्ट्र विधानसभेच्या संयुक्त सभागृहामध्ये उद्या काही घडणार आहे. त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. विषय आहे शिंदे गटाचे 16 आमदार पात्र ठरणार की अपात्र, किंवा ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरणार की अपात्र. आणि हे ठरवण्याचा जो संपूर्ण कायदेशीर अधिकार आहे तो अर्थातच राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. मग आता उद्या राहुल नार्वेकर काय निर्णय देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. अनेक जण अनेक तर्क करतायत, वितर्क करतायत, परंतु राहुल नार्वेकर काय निर्णय देतील किंवा त्यांच्या दृष्टीने काय निर्णय देणे योग्य असेल यावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, राहुल नार्वेकर उद्या आपला फैसला सुनावणार आहेत, निकाल देणार आहेत. त्यांच्याकडे जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणाचं सुप्रीम कोर्टाने जी परत विधानसभा अध्यक्षांकडे जे मॅटर पाठवलं आणि तुम्ही याचा निर्णय घ्या, अपात्रतेचा निर्णय शेड्यूल 10 प्रमाणे, परिशिष्ट 10 प्रमाणे आपण निर्णय घ्यायचा आहे, अशा सूचना केलेल्या आहेत. आणि हा निर्णय घेताना काही मार्गदर्शक तत्वे वगैरे काय बऱ्याच गोष्टीची चर्चा आहे ती घालूनही दिलेली आहेत. की पक्ष कोणाचा आहे हे बघायचंय, पक्षाचा प्रतोद कोण आहे हे बघायचंय, कोणाचे आमदार अपात्र ठरताना कुठल्या बाबींचा आधार घ्यायचा आहे, कायदेशीर तरतुदी काय आहेत, किंवा शेड्यूल 10 काय म्हणतंय, या सगळ्या गोष्टी कायदेशीर केस पाडणं अतिशय जोरदारपणे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. अनेकांनी कयास बांधला की एकनाथ शिंदे ना कदाचित अपात्र ठरवलं जाऊ शकतं. अनेकांना वाटतं की असं काही घडणार नाही. उलट ठाकरे गटालाच, उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटालाच राहुल नार्वेकर अपात्र ठरवू शकतात, असे अनेक कयास आहेत. काही लोकांना वाटतं की हे सरकार पडेल, काही लोकांना वाटतं की स्वतः नार्वेकर उद्या सकाळी 11 वाजता राजीनामाच देतील. काय अनेक कयास आहेत. जेवढी प्रत्येकाची बुद्धी आपापल्या पद्धतीने चालते आहे. परंतु आपण जेव्हा राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि त्यानंतर ते सभापती पदावर विराजमान झालेले आहेत विधानसभेच्या. महाराष्ट्रामध्ये शिंदेचं सरकार नाहीये, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. किंवा एक सरकार पाडून, महाविकास आघाडीचं सरकार पाडून भारतीय जनता पार्टीने अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी हे नवं सरकार, आपलं सरकार, महायुतीचं सरकार स्थापन केलेलं आहे. आता आपण जेव्हा विचार करतो भारतीय जनता पार्टीचा किंवा राहुल नार्वेकर यांचा, तेव्हा एक साधा प्रश्न आपल्याला पडून जातो. अत्यंत साधा बोलतोय आज आपण, कायद्याचं बोलत नाही आपण. ना घटना तज्ज्ञ आहोत, ना वकील आहोत, ना कायदेशीर आपल्याला केस वगैरे काही पाडायचं आहे, असं काहीच करायचं नाहीये. आपल्याला सामान्यपणे हा विचार करायचा आहे, आपलं घर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न राहुल नार्वेकर करतील का आपलंच घर पाडण्याचा प्रयत्न करतील. एक साधा प्रश्न आहे. आणि मग या साध्या प्रश्नाच्या उत्तरात दाखल आपल्याला उद्या विधानसभेच्या 3ऱ्या मजल्यावरच्या सभागृहामध्ये राहुल नार्वेकर जो निकाल देणार आहेत किंवा जो निकाल ऐकवणार आहेत तो काय असेल, तर तो सरळ शिंदेचे आमदार अपात्र होणार नाहीत हाच असेल. शिंदे अपात्र होणार नाहीत हाच असेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारला, महायुतीच्या सरकारला धोका होणारा निर्णय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर कधीही घेणार नाहीत. किंवा ते अशा पद्धतीने कायद्याचा कीच पाडून हे प्रकरण लटकवून टाकतील की पुन्हा मग ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर पुन्हा विलंब वगैरे लागून हा जो पिरियड आहे, विधानसभेचा जो पिरियड आहे, येणार आता शेवटच्या 5व्या वर्षात राहिलेला पिरियड, हा पिरियड संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आणि तसाच प्रयत्न उद्याच्या निकालामध्ये झालेला तुम्हाला आणि मला बघायला मिळेल. इतकंच काय की काहीतरी निकाल दिलाच पाहिजेत. या ईर्षेने पेटलेली भारतीय जनता पार्टी किंवा ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी शिवसेनेवर
हल्ला करते, शिवसेनेवर दुश्मनी करते, शिवसेनेबरोबर ज्या पद्धतीचं त्यांचं सध्याचं वर्तन आहे ते पाहता शिवसेनेचे आमदार जे की भरत गोगावलेंच्या व्हीपचं उल्लंघन ज्यांनी केलं ते सुद्धा अपात्र राहुल नार्वेकर ठरवू शकतात. पुढे जे काही व्हायचं असेल ते कोर्टात होणार आहे, अर्थात सुप्रीम कोर्टामध्ये ते होणार आहे. या राहुल नार्वेकरांचा निकाल अंतिम असेल आणि त्यानंतर मग त्या निकालाप्रमाणेच सगळं होईल असं मानायचं काहीच कारण नाही. कारण राहुल नार्वेकरांनी सभापती महोदयांनी आपला निकाल दिल्यानंतर दोन्ही गटाला म्हणजे ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला या दोन्ही गटाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे पुन्हा उघडे आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या व्यासपीठावरूनच या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. इतर दुसरा कुठला वेगळा मार्ग आता दोन्ही गटासमोर असण्याचं काही कारण नाही किंवा लागणार नाही. प्रश्न हा निर्माण होतो, फक्त एकच प्रश्न आहे की राहुल नार्वेकर हे नीतीनं वागणार का, कायद्याप्रमाणे वागणार का, प्रामाणिकपणे वागणार का, सत्याची कास धरणार का, इमानदारी नावाची चीज त्यांच्यामध्ये आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला ते दाखवणार का, एवढाच प्रश्न आहे. लोकांचं लक्ष याकडे लागलंय, निर्णयाकडे नाही. राहुल नार्वेकर जे स्वतः विधिज्ञ आहेत, अत्यंत तज्ज्ञ आणि अत्यंत हुशार असणारं ते व्यक्तिमत्व आहे. म्हणजे राहुल नार्वेकर म्हणजे कोणी असे सामान्य आमदार नाही आहेत, ते अभ्यासू आहेत, हुशार आहेत, कायदेतज्ञ सुद्धा ते नक्कीच आहेत. मग असा हा कायदेतज्ञ असलेला, हुशार असलेला, कायद्याची भाषा जाणणारा, कायद्याची कलम जाणणारा, कायद्याचा अभ्यास असणारा सभापती महाराष्ट्राच्या समोर एक नवा आदर्श ठेवणार का? किंवा भारतीय जनता पार्टी ज्या न्याय नीतीवर, प्रामाणिकपणावर जी भारतीय जनता पार्टी उभी राहिली त्या भारतीय जनता पार्टीच्या मुळाशी, आत्ताच्या नाही म्हणत नाही, फांद्याशी म्हणत नाही, फळांशी तर अजिबातच म्हणत नाही, पण भारतीय जनता पार्टीचा वृक्ष जिथे उभं राहिला, न्याय नीती, प्रामाणिकपणा, इमानदारी वगैरे अनेक गोष्टी, तर त्याच्याशी थोडं इमानदार राहणार का याकडेच फक्त महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आणि मला असं वाटतं की अशी इमानदारी दाखवणं, असा प्रामाणिकपणा दाखवणं, असा कायद्याचा सन्मान करणं किंवा महाराष्ट्राच्या पुढे आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करणं हे त्यांच्या सरकारसाठी घातक ठरू शकतं. किंवा राहुल नार्वेकरांची एक साधी चूक सुद्धा सरकारचं अस्तित्व धोक्यात आणू शकते. त्यामुळे राहुल नार्वेकर असा निर्णय घेणार नाहीत. जो निर्णय एकनाथ शिंदे यांना फायदेशीर ठरेल, जो निर्णय देवेंद्र फडणवीस यांना फायदेशीर ठरेल तोच निर्णय ते घेतील. पुढे सुप्रीम कोर्टामध्ये जे काही व्हायचं असेल ते पाहू, एवढाच त्याच्यावर विचार होऊ शकतो. आणि मग 2 दिवसापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकरांची 40 मिनिटाची भेट झाली, या भेटीमध्ये सुद्धा ह्या गोष्टीची चर्चा झालीच असेल की आता तुम्ही अशा पद्धतीचा निर्णय घ्या की सरकारला धोका होणार नाही. अर्थात हे काही सांगायची सुद्धा आवश्यकता नाही. राहुल नार्वेकरांना फडणवीसांनी किंवा एकनाथ शिंदे यांनी सांगावं की तुम्ही असा निर्णय घ्या की सरकारला धोका होणार नाही. याच्यापेक्षा राहुल नार्वेकरांनाच सरकारला धोका होऊ द्यायचा नाही किंवा द्यायचा नसावा, अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की राहुल नार्वेकरांच्या कोर्टामध्ये किंवा त्यांच्या लवादापुढे जेव्हा हे सुप्रीम कोर्टातलं प्रकरण आलं त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने या प्रकरणाला डिले करण्याचा प्रयत्न केला, त्यावरून राहुल नार्वेकरांच्या डोक्यात आणि पोटात या प्रकरणाविषयी नेमकं काय आहे त्याचा अंदाज संपूर्ण महाराष्ट्राला आलेलाच आहे. तेव्हा उद्या 4 वाजता 10 जानेवारीला 4 वाजता महाराष्ट्रामध्ये वेगळा काही भूकंप घडेल किंवा एक फार मोठी काही घटना घडेल अशा ज्या काही बातम्या किंवा चर्चा सुरू आहेत, तर मला वाटतं की असं काहीही घडणार नाही. अत्यंत गृहीत असल्याप्रमाणे तुम्ही आणि मी जेव्हा राहुल नार्वेकर यांच्याकडे, भारतीय जनता पार्टीकडे पाहतो तेव्हा आपल्या मनामध्ये काही गृहीतक तयार होतात. ते असं गृहीत असल्यासारखा उद्याचा निकाल आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून 10 जानेवारीचा हा जो दिवस आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं काही होणार नाही. अनेकदा कायद्याची मोडतोड ही राज्यकर्ती मंडळी करत असतात आणि कायदा आपल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न किंवा कायद्याच्या पळवाटा शोधून कायद्याचा जो मुख्य गाभा आहे किंवा कायद्या नियमांचा जो मुख्य गाभा आहे
या नियमाच्या मुख्य गाभ्याला अनेकदा त्यांनी छेद दिल्याचं आपल्याला बघायला मिळते. अर्थात हे भारतीय जनता पार्टीच करते, इतर पक्ष करत नाहीत असा दावा मी करणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचं करणं हे थोडंच अत्यंत अतिरेकीपणाचं करणं आहे. आपण ते ईडीच्या बाबतीत, सीबीआयच्या बाबतीत आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. ईडी सारखी एखादी अत्यंत महत्वाची संस्था जेव्हा एखाद्यावर एखादा गुन्हा दाखल करते आणि न्यायालय सांगतं की यांच्यावर गुन्हा दाखलच होऊ शकत नाही, अशा पद्धतीची टिप्पणी जेव्हा सुप्रीम कोर्ट करतं तेव्हाही भारतीय जनता पार्टीला काही वाटत नाही आणि ईडीलाही काही वाटत नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी कायदा ही गोष्ट फार मॅटर करत नाही. त्यांना सत्ता पाहिजे. ते जेव्हा सत्तेवर येतील, सत्तेच्या पदावर बसतील, सत्तेच्या खुर्शीवर येतील, तेव्हा कायद्याला कसं पळवायचंय, खरं म्हणजे कायद्याप्रमाणे लोकप्रतिनिधीनं पळलं पाहिजे किंवा कायद्याचा सन्मान ठेवून वागलं पाहिजे, अशा प्रकारचे संकेत लोकशाहीमध्ये असतात. पण हे भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये लागू होत नाही. मग ते ठरवतील ते कायदा आणि कायद्याचा कसा अर्थ घ्यायचा ही भारतीय जनता पार्टीची मंडळी खूप वेगळ्या पद्धतीने घेते. त्यामुळं उद्या जर काही लोकांचं असं मत असेल किंवा काही लोकांचं त्याच्याकडे लक्ष लागून असेल, उद्या 4 वाजता एकनाथ शिंदे हे अपात्र ठरणार आहेत, त्यांचे 16 आमदार अपात्र ठरणार आहेत आणि तर नाही ठरले किंवा निर्णय तुम्ही जेव्हा ऐकाल आणि ते नाही ठरले, हे तुमच्या कानावर जेव्हा पडेल तेव्हा तुम्हाला धक्का वगैरे काही बसू नये म्हणून रिंगण आपल्यासाठी पूर्वसूचना देत आहे. फार मोठी अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेने ठेवू नये. तुमच्या डोक्यात जे आहे, तुमच्या डोक्यात जे गृहीत आहे किंवा तुम्ही जे गृहीतक मांडलेलं आहे त्याच पद्धतीचा निकाल उद्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळं वेगळं काही घडल्यानंतर खरं म्हणजे राहुल नार्वेकरांनी असं जर काही वेगळं म्हणण्यापेक्षा नियमाप्रमाणे जर काही केलं तर त्यांचं कौतुक करण्यासाठी पुन्हा आम्ही आपल्या सर्वांच्या समोर हजरच आहे. आज इतकंच की उद्या 4 वाजता येणारा निकाल फार मोठा आश्चर्यकारक येणार नाही. ज्या पद्धतीची चर्चा आपण आतापर्यंत करत आलोय त्याच पद्धतीचा निकाल उद्या आपल्याला ऐकायला मिळेल. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.